मनसे नेते योगेश चिलेंनी पुन्हा एकदा अमोल मिटकरींवर जोरदार हल्लाबोल केलाय। अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिल्याचं टीकास्त्र योगेश चिलेंनी मिटकरींवर डागलंय। दरम्यान चिलेंच्या टीकेला मिटकरींनी देखील प्रत्युत्तर दिलंय। अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील। पानटपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथे 200 रुपयांनी खंडने वसूल करणे, दुसरा चिलेचा इन्कम सोर्स होतो। माझं त्या मिटकरींना आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे। त्याची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत, तो जितका भुंकेल तितका आम्ही खाली जाऊ। अमोल मिटकरी आणि मनसे प्रकरणात आता चोरी आणि खंडणीखोरीवरून आरोप सुरू झाले। मनसे नेते योगेश चिलेंनी अमोल मिटकरींवर घासलेट चोर आमदार असल्याची टीका केली। दरम्यान यानंतर अमोल मिटकरींनी चिलेंना खंडणीखोर म्हणत जोरदार पलटवार केलाय। केरोसिन परवानाधारक यांनी मयत व्यक्तींना रॉकेल वितरित करणे, मयत व्यक्तींना बाहेर गावी गाव सोडून गेलेल्या व्यक्तींच्या नावाने, तसेच शुभ्र कार्ड धारकांना केरोसिनचे वाटप करणे, एखाद्या व्यक्तीला 2-2 वेळा रॉकेलचे वाटप करणे, अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते। अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती। त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील। मनसेच्या काही अशाच तुकार प्रवक्त्यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली। आता शेवटी पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता, पानटपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथे 200 रुपयांनी खंडने वसूल करणे, दुसरा चिलेचा इन्कम सोर्स होतो। मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले, त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडने वसूल केले। मिटकरी आणि मनसेमध्ये राडा सुरू झाला तो पुण्यात राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर। त्यानंतर अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटल्यानंतर मनसेने मिटकरींची गाडी फोडली होती। यानंतर मनसे आणि अजित पवार गटामधील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। योगेश चिले आणि अमोल मिटकरींमधला वाद हा फिल्मी डायलॉग पर्यंत येऊन पोहोचलाय। मेरा बाप घासलेट चोर है असं मिटकरींनी हातावर लिहावं असं चॅलेंज चिलेंनी मिटकरींना दिलंय। माझं त्या मिटकरींना आव्हान आहे, आता तुमच्या हातावरती लिहून घ्या, मेरा बाप घासलेट चोर आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्राने आता हे जाणून घ्यावे, हा घासलेट चोर माणूस आहे आणि हा त्याचा पुरावा आहे। हे जर खोटं असेल तर मिटकरींनी तसं आवाहन करावं। अशा प्रकारे घासलेट चोरीचा आरोप, त्याच्यानंतर काय म्हणतात माझ्या वडिलांपर्यंत बोलला। आता मी त्याच्या वडिलांवर जाईल अशी माझी संस्कृती नाही, ते माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही। माझे वडील आज हयात नाहीत, पण माझ्या वडिलांवर तो गेला, त्याच्यामुळे मला त्या नालायकाला उत्तर द्यावं लागलं। त्याची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत, तो जितका भुंकेल तितका आम्ही खाली जाऊ आणि याचा पूर्ण पर्दाफाशच केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं मी ठरवलेलं आहे। योगेश चिलेंनी केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरींनी चिलेंच्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे याचा अर्थ सरळ आहे, या प्रकरणाच्या वादाचा शेवटचा अंक अजून बाकी आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।